नमस्कार. बघा, आता महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 संपली आहे. आता 24-25 मार्च मध्ये सुरुवात होणार आहे. आता काय तुमच्या मनातले प्रश्न असतील आपण ते प्रश्न पहिले बघूया. तुम्हाला 3 ते 4 तुम्हाला प्रश्न पडले असतील. पहिला प्रश्न असेल की या भरतीमध्ये वयवाढीचा मुद्दा कसा आहे सर? दुसरा असेल ते म्हणजे ही भरती मार्च मध्ये होणार आहे की ऑगस्टला होणार आहे? तिसरा जो मुद्दा असेल तुमचा तो म्हणजे की सर ह्या भरतीमध्ये जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये पद किती आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो, या भरतीमध्ये सर्वांना ज्यावेळेस बघा मागच्या वेळेस मागणी केली होती की वयवाढीचा मुद्दा घेऊन काही लोक गेले होते पुढे, त्यावेळेस असं ठरलं होतं की एक चान्स तुम्हाला दिला जाईल. पण मागच्या वेळेस फॉर्म सुटले आणि फॉर्म भरून सुद्धा झाले होते. त्यामुळे हा निर्णय हा बाकी होता, निर्णय हा पेंडिंग होता. आता या निर्णयावरती एक महत्वाची अशी अपडेट आहे की 89, 90, 91 यामध्ये ज्या मुलांचं वय हे संपलं होतं मागच्या भरतीला, त्या मुलांना यावेळेस चान्स मिळणार आहे अशी एक आतून बातमी येते. ठीक आहे. आता मग पुढला मुद्दा समजून घ्या. ही पोलीस भरती ही 2025 मध्ये ते मार्चला ती सुरुवात होईल असं आतली माहिती आहे. बघा आता मार्चला का? बघा आता ही जी बॅच आहे नवीन 22-23 ची यांची ट्रेनिंग प्रक्रिया ही दिवाळी नंतर म्हणजेच बघा समथिंग डिसेंबरच्या आसपास यांचे 6 महिने पूर्ण होतील. म्हणजे मूलभूत जे प्रशिक्षण आहे ते 9 महिने होतं पूर्वी, पण आता काही कारणास्तव ते 6 महिन्यावरती आणलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ते प्रशिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदर ह्या भरती प्रक्रिया ही अर्ध्याच्या वर झालेली असेल आणि ज्यावेळी ती भरती प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस ही बॅच पास आउट होऊन बाहेर येईल. त्यावेळेस हे नवीन जे मुलं आहेत यावेळेस भरती जाणार आहेत ते मुलांची रिक्रूटची तर ट्रेनिंग चालू होईल. कारण जे संख्या पण आहे रिक्रूटची ती वाढवली ट्रेनिंग सेंटरला आणि प्रत्येक गोष्टी ह्या वाढवल्या आहेत. त्याचे कारण आहेत की सध्या मनुष्यबळाची भरपूर गरज आहे. त्याच्या मानानं पोलीसमध्ये मनुष्यबळ हे बिलकुल कमी आहे आणि हे कमी मनुष्यबळ हे राष्ट्राच्या राज्याच्या हितास खूप हानिकारक आहे मित्रांनो. कारण वाढती गुन्हेगारी असेल आणि वाढत्या काही समस्या असतील लॉ अँड ऑर्डरच्या, सिक्युरिटीच्या, अशा वेळेस पोलिसाची भूमिका ही महत्वाची असते. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल गुन्हेगारी प्रवृत्ती किती वाढत आहे महाराष्ट्रामध्ये. याच्या माध्यमातून एक तुम्हाला गोष्ट सांगतो मित्रांनो की नवीन पोलीस स्टेशन जे आहेत त्यामध्ये काही नवीन स्थापना झालेले पोलीस स्टेशन असतील, काही घटना असतील, या सर्वांमध्ये मनुष्यबळाची अजून खूप गरज आहे. आणि जे आपलं इंटरपोलनं सांगितलेलं आहे की पोलिसांची संख्या आहे ही संख्या लोकसंख्येनुसार खूप कमी आहे. या सर्व गोष्टी असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ही जी भरती होते ना मित्रांनो, ही भरती ही रिक्त पदांची आहे. तुम्ही डोक्यातनं काढून टाका ही भरती नवीन होते म्हणून. ही फक्त जे जागा रिक्त होत्या, ज्या जागा वॅकंट होत्या त्यावरती ही भरती होते किंवा हे कुठलीही नवीन भरती नाही किंवा ही नवीन पद भरती नाही. फक्त ज्या जागा रिक्त झाल्या, सेवा ज्येष्ठतेनं असतील, रिटायरमेंटनं असतील, कशा असतील त्याचे फक्त जागा भरणं चालू आहे. आणि जर ही भरती तर याचं थोडं संख्येवर वाढवून यामध्ये तर भरती ॲड केली, काही नवीन पदं ॲड केले तर ही भरती 12,000 प्लस जाईल. म्हणजे समथिंग 15,000 पर्यंत ही भरतीची प्रक्रिया जाऊ शकते. आणि ही भरती प्रक्रिया ही मार्च मध्ये सुरुवात ह्याची होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे कळकळीची की कुठलाही टाइम तुम्ही घालवू नका. शक्यतो होईल तेवढं जो आपला एखादा इव्हेंट कमी आहे त्या इव्हेंटकडे लक्ष द्या आणि ज्यामध्ये आपण कमी पडतो. आता मागच्या भरतीमध्ये आपण जिथं कमी पडलो होतो, आपण ज्या ठिकाणी आपलं मायनस पॉईंट होता तो पॉईंट तुम्ही यावेळी सुधारा, चेक करा, चेकआउट करा, नोट आउट करा. आणि यावेळेस एक आत्मविश्वास ठेवून कोणामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्टी ठेवून तुम्ही सामोरे जा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. पण ह्या भरतीमध्ये तुम्हाला वयवाढ मिळणार आहे. त्यानंतर या भरतीमध्ये महिलांना सुद्धा जागा भरपूर असणार आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ही भरती ही मार्च एप्रिलला सुरुवात होईल आणि पुढला मुद्दा आहे तो म्हणजे 12,000 प्लस ही भरती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तयारीला तुम्हाला लागायचं आहे. ठीक आहे.